मॅडम, मनीषा मॅडम, कसं वाटतंय तुम्हाला? खूप छान. आज तुमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या झाडाला आम्ही पण एक मेसेज देऊ की फूलो फलो और सबको फलाओ, इस देश को, इस धरती को और भी अच्छा और थंड मस्त एन्व्हायरमेंट डे दिवशी आज आपण त्याला वृक्षारोपणच्या दिवशी त्याला अजून आम्ही त्याचं ॲश्युरन्स म्हणून एक प्रोग्राम आज घेतलेला आहे इथे. हे मस्त झाड लावलेलं आहे. हे अशी झाडं लागणार आहेत. तर 50 झाडं लावायचा मानस आहे स्मिता मॅडम. हो. काय वाटतंय तुम्हाला? नाही, हा जो प्रोजेक्ट आहे तो आपण फक्त 50 झाडं लावण्याचं नाही आहे, तर ती 50 झाडं जगवायची सुद्धा आहेत. कारण आपण त्याचं इन्शुरन्स बनवतो आहे आणि ते आपण कोणाला तरी आपण तो प्रोजेक्ट रन करायला देणार आहोत. जी काही लोक ह्या टीममध्ये काम करणार ती या झाडांचं रक्षण करणार, दररोज त्यांना पाणी घालणार, खत पाणी देणार आणि त्याचं दर महिन्याला एक प्रोजेक्शन केलं जाईल की ती झाडं किती वाढली आहेत, त्यांना किती फळं फुलं आलेली आहेत आणि पुढे त्यांचा जो प्रोग्रेस आहे तो दर महिन्याला डिक्लेअर केला जाईल आणि ती झाडं मोठी होईपर्यंत कशी जगली आहेत, फक्त लावली नाही आहेत आणि शो ऑफ नाही केला की आम्ही झाडं लावली आज एन्व्हायरमेंट डे आहे म्हणून, तर आम्ही ती झाडं जगवून त्यांना पूर्ण वाढवून दाखवणार आहोत आणि असंच प्रोजेक्ट सर्वांनी करावा ही सर्वांना शुभेच्छा. मॅडम, आता तुम्ही बघितलं असेल तर एक ग्लोबल वॉर्मिंग इतकं स्ट्रॉंगली हे झालेलं आहे, पण बऱ्याचशा ठिकाणी झाडांची कत्तल होते. त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? विशेष करून नाशिकला आता वृक्षतोडीसाठी पूर्ण जनता रोडवर आलेली आहे. नाही, आणि हे खरं वृक्षतोडी जी आहे हे थांबवणं खूप गरजेचं आहे. कारण आपण ग्लोबली सगळीकडेच एन्व्हायरमेंटचा कसा एन्व्हायरमेंटवर त्याचा परिणाम होतो झाडं तोडल्यानंतर. आज सगळीकडे कॉन्क्रिटीकरण होतं आहे, सगळीकडे इमारत होत आहेत, पण त्याचबरोबर आपण जमीनही वाचवली पाहिजेत आणि झाडंही वाचवली पाहिजे, जेणेकरून आपल्याला पुढचे जे प्रॉब्लेम्स आहेत एन्व्हायरमेंट रिलेटेड ते आपल्याला कधीही जाणवले नाही पाहिजेत. येणाऱ्या पिढीला त्याचा त्रास नाही झाला पाहिजे आणि जे आपण घालवलेलं आहे ते पुढच्या पिढीला पुन्हा मिळवता आलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण झाडे लावा, झाडे जगवा ही मोहीम सदैव सर्वांनी चालू ठेवली पाहिजे. तर आता निर्मला ठाकूर ह्या सुद्धा माझ्या मैत्रीण आहेत. तर त्यांनी सुद्धा हे खूप छान झाड लावलं आहे आणि त्यांनी विशेष करून नेपाळच्या असल्यामुळे त्यांनी सगळे झाडांचे खड्डे वगैरे खूप चांगले खोदलेत आणि झाडांबद्दल पण खूप छान माहिती आहे त्यांना. निर्मला ठाकूर, कैसे लग रहा है? थैंक यू, बहुत अच्छा लग रहा है. आज आपका 50वां बर्थडे है. बहुत मैं एक्साइटेड हूँ कि बोल नहीं सक रही हूँ कि यहाँ पर एक 51 झाड़ लगाया हुआ है. हमारा प्लान है कि हर एक लोग यहाँ पर जो रहते हैं ना, हम सबको इन्वायरमेंट का जो प्रॉब्लम हुआ है अभी पूरा देश में कि वो हम सब मिलके झाड़ लगाए और मुझे बहुत अच्छा लगा. थैंक यू सो मच. तर ह्या और मैं मनीषा मैम को बोलना चाहती हूँ कि ये मेरी बेस्ट फ्रेंड है और हम लोग साथ में काम करते हैं. कल मैं 5 महीने में इंडिया आई थी तो हमारा बात हुआ. आज का जो प्रोग्राम था बहुत अच्छा हुआ और जो भी ये प्रोजेक्ट है हम अच्छे से अच्छे